हे बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप साम्य आहे। या लोकांनी गेले 11 महिने झाले घरचे पाहुणे म्हणून जगताय आणि तुम्ही घरून मेसेज टाकताय की जायचं की नाही जायचं, हे योग्य नाही। तुम्हाला सांगतो, लढा आतापर्यंत जी आर पाहिजे होता आपल्या, आतापर्यंत कधीच पाहिजे होता। मला वाटतं की नेतृत्वाने सांगितलं ना की चला मुंबई निघा मुंबई, प्रश्न करायची जबाबदारी आपली नसते। तिथं मैदानात जा आणि मग यांना प्रश्न विचारा की जी आर का नाही भेटला। यांना विचारून तुम्ही, मी एकनाथ शिंदे मामांना जी आर मागत नाही। मी अकोला जिल्हाध्यक्ष या नात्यानं एकनाथ शिंदे मामांना जी आर मागत नाही। मी मागतो या नेतृत्वांना माझा जी आर, कारण मी पहिल्या दिवसापर्यंत लढा द्यायचा आहे। तुम्ही आता याच्यातून काही होईल का, याच्यातून कसं होईल का, काही लोक बोलले होते आपण मोबाईल हे बोललो आपण 5 महिने वाढून आणले। जर 5 महिने वाढू शकतात तर काहींचा रोजगार सुद्धा देऊ शकतात, फक्त ते दिलं असलं पाहिजे। असं तसं होत नसते। आज थोड्या विनंत्या केल्या पाया लागायच्या वेळेला आता तुम्हाला काय घरी घ्यायला यावं, म्हणजे मी इथं जमलेलं या लोकांसाठी नाही, लाईव्ह मध्ये ते ऐकतात त्यांच्यासाठी सांगतो। आणि या लाईव्ह वाल्यांना दादा तुम्हालाही विनंती करतोय की जो इथं आला त्याला मला तू इथंच लाईव्ह बघ, घरी बसू नको बघू, तेही विनंती करते। तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायची एवढीच इच्छा आहे तर मैदानातून बघा म्हणा। काल एक मेसेज आला साहेब, अजितदादा पवारांनी म्हटलं मध्ये की आता बस झालं, नवीन लोकांना संधी दिली। अरे पहिले यांचं वाटोळं केलं, यांचं तर चांगलं करा पहिले। हे लोक वाटोळं करून यांना घरी बसवलं का, आणखी एकदा घरी बसवलं काय? साहेब तुम्हाला विनंती किंवा मागणी नाही, आम्ही मागणी करते साहेब, आम्ही मागतोय तुम्ही दिलेला शब्द, आमची मागणीच नाही आहे। आम्ही फक्त आठवण करून गेलो होतो की तुम्ही म्हटलं होते की 6 महिने प्रशिक्षण द्या, आहे त्याच ठिकाणी तुम्ही काय म्हणता। तुमचा 4.51 लक्ष लागून देतो की आस्थापना जर तुम्हाला घ्यायला इच्छुक असेल आणि तुम्ही स्वतः तिथं जाण्यासाठी इच्छुक असाल तर मग तुम्ही तिथं त्यांना जॉईन करू शकता। ते घ्यायला तयार आहेत, आम्ही जायला तयार, मग प्रॉब्लेम नाही। पेमेंट कोण देणार आहे मग हे कोणाला समजायला पाहिजे, हे काय शासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे ना। त्याच्यात मुळात काय म्हणाला की आपणच कुठेतरी कमजोर पडून राहिलो की आपल्या मागण्या आपल्याला व्यवस्थित मागता येत नाही, आणि मागण्या ह्या फक्त संख्येच्याच वर्षावर पूर्ण होतात। नेतृत्वात किती पावर आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किती डोके हे बघितल्याचं ते एक लक्षात ठेवा। त्यासाठी उभा आहे। तुम्हाला जर कुठं पैशाची अडचण आली, कोणाचं सुखदुःख असेल, संघटना ठामपणे पाठीशी उभी आहे तुमच्या, फक्त इथपर्यंत पोहोचा। साहेब एकच मेसेज येते, पेमेंट कधी होणार। तुम्ही ते इनवॉइसचं नवीनच त्यांच्या मागे लावून दिलं, त्यालाही कंटाळले लोक। आता इनवॉइस द्यायसाठी पण PRC ला जावं लागेल, तिथून इनवॉइस घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला पाठवावं लागेल, मग तुम्ही करसाल। त्यांचं होतंय ना मग माझंही होईल। इनवॉइस काय एकट्याचा असतो का? हे भूमिका घेऊन अजूनही अर्धे इनवॉइस येतात, अर्धे इनवॉइस येऊन नाही झाले। साहेब इनवॉइसचं पहिल्या 6 महिन्यातनी ज्यावेळेस आपले गजानन निंबाळकर साहेब आहेत, मारी साहेबांचे PA, त्यांच्यासोबत बोलले होते ऋषी पवार आपले, तेव्हापासून इनवॉइसवर काम करतोय आपण की इनवॉइस टाकायचं आणि पैसे घ्यायचे। हे फक्त पब्लिश याच्यासाठी नाही केलं, या लोकांना याच्यासाठी नाही सांगितलं की हे फक्त रोजगाराबद्दल नाही तर पेमेंट कधी येणार सांगा सर। जसं काही मीच टाकणार होतो, आता तर तुम्ही टाकत आहे म्हणते, तुम्ही पेमेंट टाकून राहिले। चाकूरकर साहेबांचे धन्यवाद, चाकूरकर साहेब पेमेंट टाकून राहिले। अरे दादा असं नसते। आणि एक गोष्ट साहेब, आणखी एक तुम्हाला एक गोष्ट सांगावं की तुमचा महिना किती तारखेला संपतो? 30 तारखेला, आणि इनवॉइस तुमचा जनरेट कधी होते? पुढच्या 30 तारखेला। मग काम कशासाठी करताय तुम्ही? तुमची सेवा आहे का? पैशासाठी काम करतात इथं कोणीही, मग पैसे जर वेळेवर भेटत नसतील तर मग तुम्ही काय कशासाठी काम करून राहिले? आणि हे चुकी साहेब यांचीच आहे। माझा इनवॉइस जर मी टाकला नाही तर माझं पेमेंट होईल कसं? मी माझ्या जिल्ह्यात नवीन सिस्टम केली साहेब, प्रत्येक आस्थापनातले 2 जण पकडायचे, एक अर्धे त्यांना वाटून द्यायचे, अर्धे इकडे वाटून द्यायचे, सगळ्यांचे इनवॉइस, सगळ्यांचे हजेरी अहवाल जमा करायचे आणि डायरेक्ट इनवॉइस नंबर मला पाठवायचे, मी समोर इकडे पाठवतो। एकही महिन्याचं पेमेंट थकीत नाही। सप्टेंबरचं पेमेंट उद्या परवा होऊन जाईल। सप्टेंबरचे अहवाल गेलेत, यांना टॅब बंद होते म्हटलं तरी अजून गेले नाहीत। टॅब सप्टेंबरचं टॅब बंद होणार ते ऑनलाईन जिओ फेन्सिंग, आणि ह्या लोकांनी अजूनही अपलोड केले नाहीत। आम्ही कसं जाऊ? आम्हाला कोणाकडे द्यावं लागेल?
अरे जिथं तुमचे अहवाल कोणी घेत नाही पोस्टात टाका ना दादा, पोस्टानं पाठवा, जावक मध्ये द्या, त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळते. मग त्याच्यावर प्रश्न विचारता येतात की आजपर्यंत एवढे दिवस झाले पेमेंट का नाही झालं, त्यासाठी सांगा ना एकदा तुम्ही. त्यांच्या दालनात जाऊन आपण पेमेंट काढू. पण तुमची कर्तृत्व एक